मराठी व्याकरणचे प्रश्न पहिला, दिलेल्या शब्दाचा ध्वनार्थ ओळखा। शब्द आहे थड, थडचा ध्वनार्थ ओळखायचा आहे। ऑप्शन आहे गार, किनारा, आधात आणि गर्दी। उत्तर आहे किनारा। प्रश्न दुसरा, सूर्याचा समानार्थी शब्द पाहायचा आहे। ऑप्शन आहे सविता, मनोज आणि सिंधू। तर उत्तर आहे सविता। प्रश्न तिसरा, कोणत्याही वाक्यात अथवा काळात एक का किंवा अधिक वर्णाची पुनरावृत्ती होते तेव्हा त्यास कोणता अलंकार म्हणतात? तर अनुप्रास अलंकार। प्रश्न चौथा, लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते, या वाक्यातील अलंकार ओळखा। तर रूपक अलंकार। प्रश्न पाचवा, महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र, या शब्दाचा समास ओळखा। तर समास आहे कर्मधारय समास। प्रश्न सहावा, प्रधानत्व बोधक व गौणत्व बोधक अशी दोन वाक्ये वापरून एक वाक्य बनवण्यास ते कोणते वाक्य होते? तर मिश्र। प्रश्न सातवा, पाऊस वेळेवर आला म्हणून पिके वाचली, वाक्य प्रचार ओळखा। वाक्याचा प्रकार ओळखा। तर वाक्याचा प्रकार आहे संयुक्त वाक्य। प्रश्न आठवा, पण, परंतु, परी हे कोणत्या प्रकारची उभयान्वी अव्यय आहेत? तर न्यूनत्व बोधक अव्यय आहेत। प्रश्न नववा, ई आख्यात्यावरून कोणता काळ ओळखला जातो? तर रीती भूतकाळ ओळखला जातो। हे होते मराठी व्याकरणचे प्रश्न, जे तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये उपयोगात येतील। मराठी व्याकरण संबंधित PYQ प्रश्न आहेत। हे प्रश्न रिपीट होण्याची शक्यताही असते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। धन्यवाद।